मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे कॉर्न कटलेट आपण आज बघणार आहे। कॉर्न कटलेट रेसिपी बघण्याकरता बघा आपण आता साहित्य बघूया। मस्त असे 2-3 आकाराचे मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतले, एक मोठा कांदा कापून घेतला, शिमला मिरची एक कापून घेतले, गाजर मोठं खिसून घेतलं, आलं लसणाची पेस्ट घेतली, हिरवी मिरची घेतली बारीक कट करून, अर्धा लिंबू घेतला, नंतर 1 वाटी पोहे घेतले। आता बघा एक मोठी वाटी भरून कॉर्न जे आपण दाणे काढून ते थोडेसे पाण्यामध्ये उकडून घेतले। त्यानंतर बघा आता पोह्यांची पावडर आपण करून घेतलेली आहे। आता जे कॉर्न आपण गरम पाण्यातून थोडे काढून घेतलेले उकडून घेतले ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छान असे जाड बारीक आपण करून घेतलेले आहे। आता मध्यम आकाराचे जे 3 बटाटे आपण उकडून घेतलेले आहे ते मस्त असे टाकून घेतले। नंतर 1 शिमला मिरची जी बारीक कट करून घेतली ती पण टाकली, एक मोठा आकाराचा कांदा कट करून घेतला तोही टाकला। तुम्हाला कांदा स्किप करायचा तुम्ही करू शकता, तुम्ही चॉपरमध्येही करू शकता। आणि आता 1 गाजर खिसून घेतलेला आहे ते पण टाकून घेतलं, आणि जी आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती पण टाकायची आहे। सर्व साहित्य छान असं टाकून घ्यायचं आहे। आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली। खूप सुंदर असे आपले हे कॉर्न कटलेट तयार होणार आहे। आता आपण जी पोह्यांची पावडर तयार केलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। सगळ्या साहित्यामध्ये आधी थोडी टाका, अर्धी वाटीच टाका, अर्धी वाटी राहू द्या। आणि बघा आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तुम्ही नंतर बघा आपलं मिश्रण व्यवस्थित आपले कॉर्न कटलेट तयार होत आहे का। जर नाही झाले तर परत थोडे पोह्यांची पावडर टाका, आणि जर एवढंच योग्य होत असेल तर टाका। मी पूर्ण पाऊण वाटी टाकलेली आहे आणि थोडंसं राहू दिलेलं आहे। आता बघा 1 चम्मच 1 ते 1.5 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकली, 1 चम्मच जिरा टाकला अख्खा, नंतर धना पावडर टाकली, आणि आता मस्त छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। खूप सुंदर असं अर्ध लिंबू सुद्धा पिळून घेतलेला आहे। तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी अर्धा लिंबू पिळलेला आहे। आणि आता मस्त छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हिरवी मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे। आणि बघा मला थोडंसं कमी वाटलं, म्हणजे आपले कटलेट व्यवस्थित बनत नव्हते। मी एक बनवून बघितला म्हणून मग मी परत थोडी पावडर टाकली पोह्यांची। आता एकदम छान असं आता तयार झालेलं आहे। आता झाकून ठेवायचं मिश्रण एक 10 ते 15 मिनटं, आणि बघा आता मस्त असं हाताला तेल लावून घ्यायचं 15 मिनिटानंतर, आणि मस्त असे छान गोल गोल कटलेट आता आपल्याला तयार करायचे आहे। तुम्ही थोडंसं लांबुडा आकार सुद्धा देऊ शकता, आणि हे कटलेट तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता, खूप सुंदर लागतात। आणि बघा आता तुम्ही मी शालो फ्राय करणार आहे। असे छान असा गोल गोळा करून असा हातावर चपटा करायचा आहे, दाबायचा आहे आपल्याला, छान असा घट्ट दाबून घ्यायचा आहे। आणि बघा तुम्ही बघू शकता आपले कॉर्न कटलेट किती सुंदर असे तयार होत आहे। मस्त असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सुंदर असे हे चवीला लागतात। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण कळेल। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक मात्र नक्की करा, विसरू नका, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। आता बघा आपण पूर्ण असे कॉर्न कटलेट आता तयार करून घेत आहे, आणि खूप सुंदर तयार झालेले आहे। आणि आता पूर्ण कॉर्न कटलेट आपले तयार झालेले आहे। आणि बघा तुम्ही पूर्ण आपण तयार करून घेऊया। तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता 2 दिवस, हे 2-3 दिवस, आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही गरम गरम असे तव्यावर शालो फ्राय करून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकतात। आता आपले कॉर्न कटलेट पण तयार झालेले आहे, पूर्ण तयार झाले बघा, बनवून झाले। आता आपल्याला जी पोह्यांची थोडी मी पावडर ठेवलेली होती ती पावडर आता थोडी थोडी आपल्याला ह्या कटलेटला लावायची आहे, आणि म्हणजे याच्यामुळे बाहेरून खूप असे कुरकुरीत आपले कटलेट तयार होतील, आणि आतून असे मऊ मस्त छान असे तयार होतील। परत असं एकदा दाबून घ्यायची आहे ती पोह्यांची पावडर, आणि आपल्याला परत दुसरं पण कटलेट मी आता घेतलेलं आहे, आणि हळूहळू पूर्ण आपल्याला कटलेटला आता पोह्यांची पावडर लावून घ्यायची आहे। बघा लावून घेतली, तुम्ही सुट्टीच्या दिवशी मुलांना देऊ शकता। आता एक तवा ठेवलेला आहे मी डोशांचा, त्याच्यावर तेल टाकायचं आहे। तुमच्याकडं एखादं पसरट कढाई वगैरे असली तुम्ही त्याच्यातही करू शकता।
आणि पसरट भांड्यामध्ये आपण जास्त कटलेट बनवू शकतो। आता तेल टाकून झाल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे आणि कटलेट ठेवताना अगदी बारीक गॅस करून घेतलेला आहे, म्हणजे आपले कटलेट जळणार नाही आणि खूप छान असे क्रिस्पी होतील, आतून मऊ होतील आणि बाहेरून असे कुरकुरीत तयार होतील। आता मी 5 कटलेट ठेवून घेतलेले आहे। मध्ये सुद्धा एक बसला असता, पण मी 5च ठेवलेले आहे। आणि बघा आता तुम्ही बघू शकता 1-5 मिनिटांनी आपण आपले कटलेट आता बघणार आहे। किती सुंदर बघा भाजलं गेलेलं आहे आपलं कटलेट, मस्त मऊ असं छान। आता बघा तुम्ही सगळे कटलेट आता पलटवून घ्यायचे आहे आपल्याला आणि खायला खूप टेस्टी लागतात, तुम्ही नक्की करून बघा। आता बघा कटलेट आपले सगळे पलटवून होत आहे आणि पलटवल्यानंतर परत बारीक गॅसवर आपल्याला एक 10 मिनिटं राहू द्यायचे आहे असेच तव्यावर, म्हणजे खूप सुंदर असे ते शेकले जातील आणि कुरकुरीत होतील। तुम्ही जितके बारीक गॅसवर जास्त वेळ राहू द्याल, लक्ष ठेवायचं फक्त मध्ये मध्ये, तितके तुमचे कटलेट बाहेरून एकदम असे कुरकुरीत होतील आणि खूप सुंदर खायलाही लागतील। आता बघा आपले कटलेट तयार झालेले आहे, किती सुंदर झालेले आहे, या तुम्ही पण खायला। आता आपण दुसरे कटलेट सुद्धा ठेवणार आहे। हे काढून घेतले आता मी एका प्लेटमध्ये आणि आता परत थोडंसं तेल टाकलं आणि राहिलेले कटलेट ठेवलेले आहे। तेवढ्या सारणामध्ये आपले 12-13 कटलेट तयार झालेले आहे आणि आता आपण परत कटलेट ठेवून घेतले आणि एका प्लेटमध्ये मस्त खाण्यासाठी आता घेतलेले आहे कटलेट। टोमॅटो केचप खूप सुंदर असे हे कटलेट लागतात, तुम्ही नक्की करा। माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी आवडली का। आता बघा आपण मस्त असे आता एक कटलेट तोडून बघूया, किती सुंदर झालेले आहे, तुम्ही बघू शकता। बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत बाहेरून आणि आतमध्ये असे मऊ मस्त खूप छान झालेले आहे। मुलेही खूप आवडीने खातील, तुम्ही डब्यामध्ये सुद्धा नाश्त्याला देऊ शकता। मस्त असे आपले कटलेट तयार। श्री स्वामी समर्थ।